नमस्कार मित्रांनो, आजची घटना ऐकून तुम्हाला सुद्धा वाटेल की असे कसे होऊ शकते. एक आई आणि एक मुलाचं किती पवित्र नातं असते. खरंच हे दोघे एकमेकासोबत किंवा एकमेकासमोरच तशा प्रकारचा घाणेरडा खेळ करू शकतात का? नेमकं प्रकरण काय होतं? चला तर मग सुरुवात करूया. ही घटना आहे मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील. मुंबईमध्ये पनवेल नावाचा एक परिसर आहे. पनवेलमध्ये राहणारी ती महिला जिचं वय 55 ते 60 वर्षाच्या दरम्यान होतं आणि तिचं नाव हे गीता होतं. गीताला एक मुलगा होता ज्याचं नाव मिलिंद होतं. घरामध्ये हे दोघेच राहायचे कारण पतीचं निधन खूप वर्षापूर्वी झालं होतं आणि ही महिला कॉलेजमध्ये प्रोफेसर होती जी आता रिटायर झाली होती. तिला जे काही पेन्शन मिळायचं त्याच्यावरच घराचा खर्च चालत असे आणि या दोघा आई मुलाचं आयुष्य आरामात चाललं होतं. यात पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलाचं वय जे होतं ते 40 वर्षापेक्षा जास्त झालं होतं, अंदाजे 45 वर्षाच्या आसपास. पण त्याने अजूनपर्यंत लग्न केलेलं नव्हतं आणि या घरामध्ये या दोघांव्यतिरिक्त कुणीही राहत नव्हते. सप्टेंबर 2025चा महिना होता. आई आणि मुलगा बसलेले होते. ते विचार करतात आणि एक योजना आखतात. गीता आपल्या मुलाला मिलिंदला म्हणते की बेटा, खूप दिवस झाले आपल्या घरात कोणतीच पार्टी झाली नाही. खूप दिवसापासून आपण मजा केलेली नाही. काहीतरी मजा करण्याची व्यवस्था कर. मिलिंद म्हणतो ठीक आहे आई, मी आज रात्रीचीच व्यवस्था करतो. ती म्हणते बघ, तुझा एखादा मित्र असेल तर त्याला बोलाव आणि त्याच्यासोबत आणखी एकाला घेऊन यायला सांग. तो म्हणतो ठीक आहे, मी करतो. मिलिंद काय करतो, एका मुलाशी संपर्क साधतो. मुलाचं नाव होतं शुभम. शुभमला तो म्हणतो की आज रात्री घरी भेटू, खाऊ पिऊ, पार्टी करू. यामुळे शुभम तयार होतो. त्याला मिलिंद म्हणतो तुझ्या एका मित्रालाही घेऊन ये. शुभम आपल्या मित्राशी संजयशी संपर्क साधतो आणि संजयलाही पार्टीत यायला तयार करतो. रात्र होते. शुभम आणि संजय त्यांच्या घरी येतात. मित्रांनो, रात्र होते. जेवण खावण सुरू असतं, ड्रिंक्स सुरू असतं आणि मध्येच म्युझिक सुरू होतं. आता म्युझिक सुरू होतं. शुभम, संजय, मिलिंद आणि त्याची आई गीता हे चौघेजण डान्स करायला लागतात. डान्स सुरू असतो आणि गीता त्या मुलासोबत खूप चिपकून विविध प्रकारचे डान्स करायला सुरुवात करते. आता गीता आलेल्या त्या दोन मुलासोबत अश्लील चाळे करायला सुरुवात करते. आता त्या मुलांना समजत नव्हतं की आंटी हे कोणत्या प्रकारचे चाळे करत आहेत. पण हे प्रकरण इथेच थांबणारं नव्हतं. मित्रांनो, यानंतर कथेत या घटनेत जे काही होतं ते थरकाप उडवणारं असतं, सगळ्यांना हादरवून टाकणारं असतं. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये आपलं मत नक्कीच कळवा. चला स्टोरीकडे जाऊयात. ती पार्टी झाल्यानंतर रात्र सरून जाते आणि ते दोन्ही मुलं रात्र सरल्यानंतर जेव्हा मिलिंद आणि हे गीता थकलेले असतात, नशेत चूर होऊन बेहोश असतात, त्यानंतर ते दोघे शुभम आणि संजय तिथून निघून जातात. आता सकाळी सकाळी शेजारणीला सवय होती, जसे 11-12 वाजतील घरातील काम संपवून ती गीताकडे थोड्या गप्पा मारण्यासाठी जायची. त्या हिशोबाने ती आजसुद्धा गेली होती. पण आज दरवाजा बंद होता. ती दार वाजवते, खूप वाजवते, आवाज देते, डोरबेल वाजवते, गीता दिदी गीता दिदी, पण दरवाजा उघडत नसतो. मित्रांनो, आता तिला आतून गॅसचाही वास यायला लागतो. आता ती शेजारीण काळजीमध्ये पडते की या वेळेपर्यंत दरवाजा हा कधीच बंद नसतो आणि एवढं दार वाजूनही दरवाजा उघडत का नाही आहे. वरून गॅसचा इतका भयानक वास येत होता. हे काय प्रकरण आहे? ती आजूबाजूच्या आणखी 1-2 लोकांना तिथे जमा करते. ते लोकही प्रयत्न करतात पण दरवाजा कोणी उघडत नाही. आता ते त्रस्त होतात. शेवटी नाईलाजाने पोलिसांना खबर दिली जाते आणि पोलीस येऊन पोहोचतात. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात पण त्या ठिकाणी दरवाजा काही उघडत नाही. मित्रांनो, दरवाजा तोडला जातो. जेव्हा दरवाजा तोडून पोलीस आणि लोक आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा तिथलं दृश्य हे हृदयविदारक होतं. ज्या काही महिला ते दृश्य बघण्यासाठी आल्या होत्या त्यांच्या तर किंकाळ्याच उडाल्या. खरं तर तो मुलगा मिलिंद, त्याचा मृतदेह त्याच ड्रॉइंग रूममध्ये पडलेला होता. त्याचे डोकं पूर्णपणे ठेचून काढलेलं होतं. संपूर्ण हॉलमध्ये रक्त पसरलेलं होतं. मित्रांनो, बेडरूमच्या दिशेने जातात तर बेडरूममध्ये ती जी गीता होती, ती महिला प्रोफेसर, तिचा मृतदेह पडलेला होता. गळा चिरलेला होता आणि ती अर्धनग्न अवस्थेत पडलेली होती. घरी पाहिल्यावर असं वाटत होतं की घरात लूटपाटही झाली आहे. पोलीस गुन्हा दाखल करतात, पंचनामा करतात, दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जातात. आता तपास सुरू होतो. पोलीस आजूबाजूच्या लोकांना विचारतात की त्यांच्या घरी कोणाचं येणं जाणं होतं का, इथे कोणी आलं होतं का, काय झालं होतं. खोलीचं घराचं वातावरण बघून वाटत होतं तिथे दारूच्या रिकामा बाटल्या पडलेल्या होत्या, पॅकेट्स पडलेली होती. समजत होतं की रात्री इथे पार्टी झालेली आहे. म्हणजेच या दोघांव्यतिरिक्त तिथे आणखीही काही लोक होते. आसपडोसच्या लोकांना विचारले जाते तेव्हा ते सांगतात की रात्री उशिरापर्यंत म्युझिकचा आवाज मोठ्याने येत होता पण पार्टी करायला कोण आले होते याची त्यांना काहीच माहिती नव्हती.
CCTV कॅमेरे तपासले जातात. पाहिलं जातं तर आजूबाजूला जवळ कोणताही CCTV मिळत नाही. पण पोलिसांचा प्रयत्न यशस्वी होतो आणि एक लांबचा CCTV कॅमेरा पोलिसांना मिळतो, ज्यात मिलिंद येताना कैद झालेला दिसतो आणि त्याच्यासोबत 2 मुलंसुद्धा असतात. पण त्या कॅमेऱ्याची क्वालिटी इतकी कमी होती की लोकांच्या सांगण्यावरून त्या मिलिंदला ओळखता आलं. पण मिलिंदसोबत जे 2 मुलं कोण आहेत त्यांचे चेहरे ओळखता येत नव्हते. मित्रांनो, पण निश्चित झालं होतं की 2 मुलं होती जी काल रात्री मिलिंदसोबत इथे पार्टी करायला आली होती. आता पोलीस मिलिंदचे कॉल डिटेल्स काढतात. कॉल रेकॉर्ड्स तपासले जातात. तेव्हा मिलिंदच्या फोनवरून तो नंबर मिळतो ज्याला मिलिंदने फोन केला होता, म्हणजेच शुभम. शुभमचा नंबर समोर येतो. पोलीस शुभमपर्यंत पोहोचतात. शुभमला विचारतात की तू तिथे पार्टी करायला गेला होतास का? आधी तर शुभम पोलिसांना खोट्या कहाण्या सांगायला लागतो, पण पोलीस शुभमच्या कहाण्यावर विश्वास ठेवत नाहीत. शुभमला हो म्हणावं लागतं आणि त्यानंतर तो दुसऱ्या मुलाचं सुद्धा नाव सांगतो, संजय. संजयलाही उचलून आणलं जातं. पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांनाही एकत्र बसवलं जातं. जेव्हा त्या दोघांची कसून चौकशी केली जाते तेव्हा ते पोलिसांना खूप गुमराह करण्याचा प्रयत्न करतात, खोट्या कहाण्या बनवण्याचा प्रयत्न करतात. पण बॉडी लँग्वेजवरून पोलिसांना समजतं की जेवढं हे लोक सांगत आहेत प्रकरण तेवढं साधं नाही आहे, यात खूप गडबड आहे. आणि पोलीस जेव्हा त्यांच्या पद्धतीने चौकशी करतात, मित्रांनो कसून चौकशी करतात, तेव्हा पोलिसासमोर मुकेही बोलायला लागतात. हे तर 20-22 वर्षाचे मुलं होते आणि त्यानंतर ते पोपटासारखे बोलायला लागतात आणि जी कहाणी ते सांगतात ती कहाणी ऐकून पोलीससुद्धा हैराण होतात. पोलिसांना विश्वास बसत नव्हता असं काही होऊ शकतं. ज्या ज्या लोकांनी ही गोष्ट ऐकली कोणालाच विश्वास बसत नव्हता. काय खरंच असं कोणी करू शकतं का? हे लोक पोलिसांना जी कहाणी सांगतात ती या प्रकारे समोर येते. मित्रांनो, हे सांगतात की पार्टीसाठी मिलिंदचा फोन आला. रात्री जेव्हा ते लोक तिथे पोहोचले, पिण्याची सुरुवात झाली, खाण्याची सुरुवात झाली, तेव्हा आंटीने खूप जास्त प्यायले आणि त्या आंटी नशेमध्ये येऊ लागल्या. मिलिंदही नशेत येऊ लागला. या दोघांनाही म्हणजे शुभम आणि संजयला थोडी थोडी नशा सुरू झाली होती. त्यानंतर आंटी डान्स करत करत त्या दोन्ही मुलांना घेऊन बेडरूममध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर ती या दोन्ही मुलांना म्हणते की आपले कपडे काढून टाका. त्या गीताने तिचे अर्धे कपडे अगोदरच काढलेले होते. हे मुलं म्हणतात की आंटी तुम्ही हे काय करत आहात? ती म्हणते की तुम्ही दोघांनीही आता बारीबारीने मला खुश करा, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवा. मुलं नकार देऊ लागतात. आंटी तुम्ही हे कसं बोलत आहात? तुम्ही आमच्या आईच्या वयाच्या आहात. आम्ही हे सगळं करण्यासाठी इथे आलेलो नाही. तेव्हा आंटी त्यांना धमक्या देऊ लागते, नाही तुम्हाला माझ्यासोबत हे करावंच लागेल. तुम्हाला माझी तहान शमवावीच लागेल. जर तुम्ही असं नाही केले तर मी गोंधळ घालेन आणि त्यानंतर मी तुम्हाला फसवेन. तेव्हा मिलिंद आत येतो. ते मिलिंदला म्हणतात, भैया बघा आंटी कसं बोलत आहे. तर मिलिंद म्हणतो, मम्मी काय चुकीचं बोलत आहे? मम्मी जी म्हणत आहे मम्मीची मागणी पूर्ण का करत नाही? अच्छा एक काम करा. तो शुभमला म्हणतो की तू मम्मीची इच्छा पूर्ण कर आणि संजय तू चल, तू माझ्यासोबत संबंध ठेव. संजयच्या पायाखालची जमीन सरकते की हा माणूस वेडा झाला की काय? काय बोलत आहे हे मला? हा मिलिंद त्याच्यासोबत जबरदस्ती करायला सुरुवात करू इच्छित होता. तो मिलिंद जबरदस्ती संजयचा हात पकडतो आणि त्याला खेचत ड्रॉइंग रूममध्ये घेऊन जातो आणि संजयला सोफ्यावर पाडतो आणि संजयसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा संजयच्या हातात तिथे ठेवलेले एक फ्लॉवर पॉट येते. मित्रांनो, ते जड होते, पितळेचं होतं. संजय त्याच फ्लॉवर पॉटने मिलिंदच्या डोक्यावर वार करतो आणि मिलिंद तिथेच धडाम कोसळून पडतो. त्यानंतर एक वार अजून करतो. मिलिंदची किंकाळी ऐकून तशीच अर्धनग्न अवस्थेत असलेली गीता तिथे येऊन पोहोचते आणि ओरडू लागते. तेव्हा मागून शुभम गीताचं तोंड दाबतो. आता काय करायचं त्यांना काही समजत नाही. तेव्हा तिथे पडलेला ते चाकू उचलतात आणि गीताचा गळा चिरून टाकतात. कारण त्यांना भीती होती की आता हे राज उघडेल, ते जबरदस्ती या खुनाच्या आरोपात फसतील. गीताचं काम तमाम केलं, पण त्यांना खात्री नव्हती की मिलिंदचा श्वास थांबला आहे की नाही. म्हणून त्यानंतर त्याच्या डोक्यावर आणखी जोरदार वार करायला लागतात, त्याला पूर्णपणे ठेचून टाकतात. आता ते विचार करतात की इथे लुटमारीचा सीन तयार करायचा आहे, इथे लुटपाट झाली आहे आणि त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि जो माल मिळेल तो कदाचित पळून जायचं झाल्यास उपयोगी येईल. घरात जी काही दागिने होती ती चोरली जातात, जे रोख पैसे होते तेही लोक उचलून घेतात, त्यानंतर तिथून पळून जातात. मित्रांनो, ते शुभम आणि संजय जाता जाता गॅस सिलेंडर ऑन करून टाकतात, जेणेकरून कोणी घरात आला, लाईट वगैरे ऑन केली, काही केलं तर कदाचित आग लागेल आणि प्रकरण दुसऱ्या दिशेने जाऊ शकेल. पण हे काही पेशेवर गुन्हेगार नव्हते, ते नवीनच होते. त्यांच्या हातून जो कांड झाला होता तो घाईघाईत झाला होता, त्यामुळे वाचण्याचा तर प्रश्नच नव्हता.
मित्रांनो, तर अशा प्रकारची जेव्हा एखादी घटना समोर आली, ज्या लोकांनी त्याला ऐकलं सगळे हैराण होते, त्रस्त होते की काय खरंच आई आणि मुलगा मिळून असं घाणेरडं काम करू शकतात का? आणि जेव्हा हे दुसऱ्या मुलांना बोलावून घरात अशा प्रकारचा घाणेरडा खेळ खेळत होते, तर काय घरात हे दोघेही आसपास अशा प्रकारचे घाणेरडे काम करत होते? पण मित्रांनो, हे प्रकरण इतकंच बनलं. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली, न्यायालयासमोर हजर केलं गेलं, न्यायालयाने त्याला जेलमध्ये पाठवलं. आता प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. जो काही निर्णय येईल तो येईल. पण माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित राहिले, जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. मित्रांनो, आज मिलिंद आणि गीताच्या बाजूने सफाई देण्यासाठी दोघेही या जगात नाहीत. आणि शुभम आणि संजय जी कहाणी सांगत आहे, काय ती कहाणी सत्य आहे? त्या ठिकाणी असं सुद्धा होऊ शकते, दारूच्या नशेत आल्यानंतर त्या महिलेसोबत नशेत या लोकांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असेल, तिला अर्धनग्न केलं असेल आणि मिलिंदने जेव्हा थांबण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा त्यांनी आधीच मिलिंदचा खात्मा केला असेल आणि त्यानंतर त्या महिलेने जेव्हा किंकाळी मारली तेव्हा तिचाही खात्मा केला असेल. कथेचा दुसरा पैलू हाही असू शकतो, पण आता हे राज तर कायमच दफन झालेले आहे. कारण कथेमध्ये काहीही असो, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा तर चालेलच, शिक्षा तर त्यांना होईलच. पण एका आई आणि मुलाचं नातं अशा प्रकारे कलंकित होत आहे. या कलंकाला धुवून काढणारा आता या जगात राहिलेला नाही. मित्रांनो, म्हणून या गोष्टीवरून कधीच पडदा उठू शकला नाही. काय हे दोन लोक जी कहाणी सांगत आहेत, काय ती खरी कहाणी आहे? काय मिलिंद आणि त्याची आई गीता खरंच अशा प्रकारचे होते की नव्हते? मंडळी, तुम्ही खूप समजूतदार आहात. तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओला लाईक करा. जागरूक राहा, सावधान राहा आणि स्वतःची, आपल्या प्रियजनाची खूपच काळजी घ्या. कारण काळजी घेणं हीच सुरक्षा असते. भेटूया उद्या एका नवीन घटनेसोबत, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.